पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 पोर्टलवरती एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो। आनंदाची बातमी आहे, या प्रसिद्धीपत्रकात संपूर्ण शिक्षक भरतीची डिटेल माहिती पवित्र पोर्टलने जाहीर केलेली आहे। चला पाहूया हे काय आहे प्रसिद्धीपत्रक आणि ते कसं पाहायचं याचं संपूर्ण डेमो। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। तुम्हाला गुगलला जायचं आहे, गुगलवरती पवित्र पोर्टल 2026 असं टाइप केल्यानंतर खाली तुम्हाला महा टीचर्स रिक्रुटमेंट डॉट स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट येईल, याच्यावर क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल, ही या पद्धतीची असेल। स्क्रोल करून तुम्हाला खाली जायचं आहे, खाली गेल्यानंतर थोडं तुम्हाला पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 चा टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे पवित्र पोर्टलचं दुसरं पेज तुम्हाला ओपन होईल। स्क्रोल करून परत तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला न्यूज बुलेटिन म्हणून तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय बघा, रेड कलर मध्ये ब्लिंक होताना, त्या न्यूज बुलेटिन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते जे आजची न्यूज आलेली आहे, आजचं जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे ते तुम्हाला इथं 13 ऑगस्ट 2026 दिसतं आहे नवीन, त्याच्यावर क्लिक करा। ही PDF फाईल आहे, ओपन करा। कुठलाही तुम्हाला PDF रीडर ओपन करून देईल आणि हे आजचं आलेलं न्यूज बुलेटिन। याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन पूर्ण असलेले जे उमेदवार आहेत, अभियोग्यताधारक आहेत, ते 1,70,108 उमेदवार आहेत। त्यांच्याकडून प्राधान्यक्रम जनरेट करणं व लॉक करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे आणि खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत। आज सकाळी म्हणजे 12 तारखेला म्हणजे काल 8 वाजता अखेर मुलाखतीशिवाय 1,34,082 उमेदवार आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू 1,22,387 पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट केले होते। त्याच्यानंतर 13 तारखेला आज सकाळी 64,979 मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह 39,308 पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत। आणि आता 12 तारखेच्या रात्री 11ला मुलाखतीशिवाय 1,42,539 आणि मुलाखतीसह 1,32,600 पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये हे जे जनरेट झालेले आहेत मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह हे सगळे प्रेफरन्सेस लॉक करायला वेळ जातोय, SMS OTP येणं झालेत, उमेदवारांना बऱ्याच अडचणींचा सामना करायला लागतोय। त्यामुळं पवित्र पोर्टलकडून उमेदवारांसाठी प्रत्येकी मेसेज गेलेले आहेत 2 वेळा, पोर्टलनं आपल्याला टेक्स्ट मेसेज सुद्धा केलेले आहेत, पण अजून सुद्धा OTP साठी प्रॉब्लेम येतोय। तुम्हाला प्रेफरन्स डॅशबोर्डमध्ये कधी प्रेफरन्स जनरेट होईना झालेत, डॅशबोर्डमध्ये लॉक केलेले प्रेफरन्सेस दिसत नाहीयेत। विथ इंटरव्ह्यू असेल, विदाऊट इंटरव्ह्यू असेल, मुलाखतीशिवाय मुलाखतीसह पर्यायासह ते दिसत नाहीयेत। त्यासाठी आता पोर्टलनं अजून एकदा मुदतवाढ दिलेली आहे। 13/8 जी शेवटची तारीख होती त्याऐवजी 16/8/2026 अशी तारीख आता तुम्हाला वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर तुमचे जर प्रेफरन्स लॉक केले नसतील तर लॉक करून घ्या, मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह। तारीख वाढलेली आहे, पण अजून तारीख वाढेल का नाही आता ह्याची निश्चिती नाही आहे। आता वाढली तर तुम्ही एकदा चेक करून घ्या, लॉक झालेले प्रेफरन्सेस बरोबर आहेत का ते एकदा पडताळणी करून घ्या। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो। धन्यवाद।